मंडळी, काल रात्री पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली। मागच्या काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या कोथरूडमध्ये शरद मोहोळची अशीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर आता पुण्याच्या राजकारणात स्थिराव पाहणाऱ्या आंदेकर यांच्या हत्येचा थरार पुणेकरांनी अनुभवला आहे। दरम्यान हे वनराज आंदेकर नेमके कोण आहेत, त्यांची हत्या का करण्यात आली आणि त्यामुळे पुण्यातलं वातावरण काय इतकं अस्थिर झालंय त्याबद्दलचाच हा धक्कादायक रिपोर्ट। नेमकं काय घडलंय काल रात्री, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, एबीपी माझा या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर थांबले होते। घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंबेकर यांच्यासोबत तेव्हा इतर कुणी सहकारी नव्हते। तेवढ्यात टू व्हीलरवरून काही जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्या दिशेने 5 गोळ्या झाडल्या। पुढे 5 राऊंड फायर केल्यानंतरही त्यांच्यापैकी काही अज्ञात हल्लेखोरांपैकी आंदेकर यांच्यावर काहींनी कोयत्याने सपासप वार केले। दरम्यान हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती अशी माहिती मिळते। त्याशिवाय आरोपींनी आधी आंदेकर एकटे असल्याचा अंदाज घेत प्लॅन करून त्यांच्यावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे। कारण घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत त्यांचे दुसरे कुणी सहकारी नाहीत ही माहिती आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आली आणि त्यानंतर संधी साधून दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार सुद्धा केले असा संशय व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले। मग पुढे गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं उपचारासाठी केम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान फायरिंग झाल्यानंतर घटनास्थळी भयान गर्दी झाली आणि हॉस्पिटलच्या बाहेर देखील आंदेकर यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी तोबा गर्दी केली। पण त्या गोळीबारात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली। दरम्यान पुणे पोलिसांनी सुरुवातीला घरगुती वादातून नातेवाईकानं हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला होता। त्यात वनराज आंदेकर यांचा सख्खा दाजी कोमकर याने हा गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता। पण त्याबद्दलचा अधिक तपास सुरू आहे। अजूनही ठोस माहिती उपलब्ध नाही। दुसऱ्या अंदाजानुसार वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे। कारण आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असण्यासोबतच त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही बोललं जात आहे। मागच्या बऱ्याच काळापासून नानापेठ परिसरात आंदेकर टोळीचा दबदबा आहे आणि त्याच वर्चस्व वादातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता काल पोलिसांनी वर्तवली आहे। मंडळी, वनराज आंदेकर याच्याबद्दल आणखी काही बोलायचं झाल्यास 2017 सालच्या महापालिका निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते। 2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते। त्याआधी विशेष म्हणजे वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या देखील 2007 आणि 2012 या 2 टर्म नगरसेविका होत्या। वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक होते। 2020 साली त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं। त्यांच्या कुटुंबातील वत्सला आंदेकर यांनी पुणे शहराचं महापौर पद भूषवलेलं आहे। 1998-99 मध्ये पुणे महापालिकेच्या महापौर म्हणून त्या निवडून आल्या होत्या। विशेष सांगण्यासारखं म्हणजे सध्या वर्चस्व कमी होत असल्याच्या रागातून हा हल्ला केला असल्याची शंका उपस्थित केली जाते। वनराज यांचे वडील बंडू आंदेकर यांच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळी संबंधित कारवायांचा कुप्रसिद्ध इतिहास आहे। नुकतंच बंडू आंदेकरसह इतर 6 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मकोका आरोप ठेवण्यात आले होते, पण त्यांना त्या प्रकरणी जामीन मिळाला होता। वनराज आंदेकरांवर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयितांची नावं समोर आलेली आहेत। त्यापैकी गणेश कोमकर हा कुख्यात गुन्हेगार बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याचा जावई असल्याची माहिती समजत आहे। पोलीस सध्या मारेकऱ्यांच्या शोधात आहेत। दरम्यान आंदेकरांची त्यांनीच हत्या का केली याबद्दल अजून संभ्रम आहे। तपासात अजून गोष्टी समोर येतील, पण मारेकरांनी आंदेकरांची हत्या का केली या प्रश्नाबद्दल बोलायचं झाल्यास आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती
वर जावयाला घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपानं अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं. त्याच रागातून सख्या दाजीनं वनराज अंदेकर यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण अद्याप तरी या सगळ्या शक्यता आहेत. तपासांती आणि गुन्हेगार सापडल्यावरच आता खऱ्या प्रश्नांची आणि हत्येची उकल होईल. आता नुकतंच पोलिसांनी एक वेगळी माहिती न्यूज 18 लोकमत या वृत्तसंस्थेला दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वनराज अंदेकर यांच्यावर फायर करण्यात आलेल्या 5 राऊंडपैकी एक देखील गोळी त्यांना लागली नाही, तर गोळीबारानंतर त्यांच्यावर जो धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. पण मंडळी, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हा गोळीबार झाल्यामुळे नानापेठ परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे. पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीनं गँगवॉरनं डोकं वर काढलंय का? गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली आहे का, असा प्रश्न विचारण्यात येतोय. शहरात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना अशा प्रकारची गंभीर घटना घडल्यानं एकच खळबळ उडालेली आहे. त्यामुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पण घटनेनंतर समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसंच पुण्यातील ज्या मध्यवर्ती भागात ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथं रक्ताचा सडा पडला असून पोलिसांकडून तो सगळा परिसर बंद करण्यात आलेला आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? पुणे गुन्हेगारांचं हब बनत चाललंय का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.